नमस्कार, मी संदीप हुपरीकर. आपण पाहत आहोत रॉबर्ट कियोसाकी यांचे रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा धडा आहे 4. करांचा इतिहास आणि कॉर्पोरेशनचं सामर्थ्य. मला शाळेमध्ये रॉबिनहूड आणि त्यांचे आनंदी दोस्त यांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. आमच्या शिक्षकांना ती एक विस्मयकारक आणि अद्भुतरम्य नायकाची केविन कोएनसारखी कथा वाटायची. तो श्रीमंतांना लुटून ते पैसे गरिबांमध्ये वाटत असे. माझ्या श्रीमंत डॅडना मात्र तो हिरो वाटायचा नाही. ते त्याला लुच्चा माणूस असं म्हणत. रॉबिनहूड कधीच गेला, पण त्याचे सहकारी अजूनही आपल्यामध्ये आहेत. श्रीमंत अधिक पैसे का देत नाहीत? श्रीमंतांनी अधिक कर द्यावेत आणि त्याचा वापर गरिबांसाठी करावा असं अनेकांना वाटत असतं. श्रीमंतांकडून घेऊन गरिबांना देण्याच्या ही रॉबिनहूड थेअरी गरीब आणि मध्यमवर्गीयांच्याच मुळावर आली आहे. त्यामुळं त्यांनाच खूप त्रास झाला आहे. या काल्पनिक ध्येयामुळे मध्यमवर्गीयांवर खूप कर लादले जातात. हेच वास्तव आहे. श्रीमंत तेवढ्या प्रमाणात कर भरत नाहीत. मध्यमवर्गीय, त्यातही उच्च मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात कर भरतात. हे कसं घडतं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल. त्यासाठी आपल्याला करांचा इतिहास शोधावा लागेल. माझे उच्च शिक्षित डॅड शिक्षणाच्या इतिहासातले तज्ज्ञ होते, तर श्रीमंत डॅड करांच्या. त्यांनी मला आणि माईकला सांगितलं होतं की मुळात इंग्लंड आणि अमेरिकेत करच नव्हते. अधूनमधून होणाऱ्या युद्धामुळे तात्पुरते कर लावले जायचे. त्यावेळचे सम्राट किंवा अध्यक्ष तशी घोषणा करत. काम झालं की कर काढले जायचे. 1799 ते 1826 या दरम्यान नेपोलियनच्या विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटनमध्ये प्रथमतः कर लावण्यात आले. अमेरिकेत 1861 ते 1865 या काळात यादवी युद्धामुळे कर लागू झाले. इंग्लंडमध्ये 1874 पासून आयकर लागू झाला. अमेरिकेत 1913 मध्ये 16वी घटनादुरुस्ती करून कर लागू करण्यात आला. एकेकाळी अमेरिकन्स हे करांच्याच विरोधात होते. चहावर प्रमाणाबाहेर कर लावल्यामुळे बोस्टन टी पार्टीची घटना घडली होती. त्यामुळेच तर क्रांतिकारी युद्धाची ठिणगी पडली. इंग्लंड आणि अमेरिकेत आयकराची कल्पना पूर्णपणे राबविण्यासाठी 50 वर्षे लागली. सुरुवातीला हे कर फक्त श्रीमंतांसाठी लागू करण्यात आले होते. अर्थात या तारखांवरून हे स्पष्ट होत नाही. हाच मुद्दा मी आणि माईकनं नीट समजावून घ्यावा असं श्रीमंत डॅडना वाटायचं. करांची निर्मिती ही श्रीमंतांना शिक्षा म्हणून करण्यात येत आहे असं गरीब आणि मध्यमवर्गीयांना सांगून ही कल्पना लोकप्रिय करण्यात आली आणि त्यामुळेच बहुसंख्य लोकांनी ती स्वीकारली. हे त्यांनी समजावून सांगितलं. याच कल्पनेतून सर्वसामान्यांनी या कराच्या बाजूनं मतदान केलं आणि तो घटनेनं कायदेशीर झाला. त्याचा उद्देश जरी श्रीमंतांना शिक्षा देणं हा असला तरी वास्तवात त्यानं त्याच्या बाजूनं ज्यांनी मतदान केलं त्या गरीब आणि मध्यमवर्गीयांनाच गुंडाळून टाकलं. एकदा पैशाची चव चाखल्यानंतर सरकारचीही भूक वाढली. श्रीमंत डॅड सांगत होते, तुझे डॅड आणि मी 2 टोकांना आहोत. ते सरकारी अधिकारी आहेत, मी भांडवलदार. आम्हाला पैसे मिळतात, पण आमचं यश विरोधी गोष्टीवर मापलं जातं. त्यांना खर्च करण्यासाठी जो काही पैसा मिळतो तो जास्तीत जास्त खर्च करणं, जास्तीत जास्त लोकांना नोकरीवर घेणं यातच त्यांचं यश आहे. असं केलं की त्यांची संस्था मोठी होते आणि त्यांच्या दृष्टीनं जेवढी संस्था मोठी तेवढाच ती चालवणारा यशस्वी. सरकारमध्ये तुम्हाला तेवढा सन्मान मिळतो. दुसऱ्या बाजूला माझ्या संस्थेत मी जेवढी कमी माणसं कामाला घेतो तितकाच माझा खर्च कमी होतो आणि माझे गुंतवणूकदार मला तेवढा सन्मान देतात. त्यामुळेच मला सरकारी माणसं आवडत नाहीत. त्यांची साध्य आणि उद्दिष्ट उद्योजकांपेक्षा वेगळी असतात. सरकार जसजसं वाढत जातं तसतसे त्याला अधिकाधिक डॉलर्स लागतात. माझ्या सुशिक्षित डॅडचा सरकारनं लोकांना मदत करण्यावर विश्वास होता. त्यांची जॉन एफ केनेडी यांच्यावर श्रद्धा होती. त्यांना शांतीसेना आवडायची. त्यांना शांतीसेनेची संकल्पना एवढी आवडली की त्यांना जेव्हा मलेशिया, थायलंड आणि फिलिपिन्स इथं पाठवण्यात येणार होतं तेव्हा त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी
यांनी खूप कष्ट घेतले होते. ते कायम जास्तीत जास्त अनुदान आणि बजेटमध्ये वाढ करून घेण्याच्या मागे असत. तसं केल्यानं त्यांना ते जिथं नोकरी करत होते त्या शिक्षण खात्यात आणि शांती सेनेमध्ये जास्तीत जास्त लोकांना नोकरीवर घेता आलं असतं. मी 10 वर्षाचा असेन तेव्हा श्रीमंत डॅड म्हणायचे की सरकारी नोकर म्हणजे आळशी चोरांची टोळी आहे. त्याचवेळी माझे गरीब डॅड म्हणायचे की श्रीमंत लोक हे लोभी आणि लुच्चे आहेत. त्यांना जास्तीत जास्त कर भरायला भाग पाडलं पाहिजे. माझ्यासाठी हे सारंच अवघड होतं. तेव्हा मी शहरातल्या सर्वात मोठ्या भांडवलदारासाठी काम करायचो आणि सरकारचे महत्त्वाचे अधिकारी असलेल्या वडिलांपर्यंत परत यायचो. कोणावर विश्वास ठेवावा हेच तेव्हा समजायचं नाही. असो, आपण जेव्हा करांचा इतिहास पाहतो तेव्हा अनेक मनोरंजक गोष्टी समोर येतात. मुळात ही कर प्रणाली मंजूर झाली कारण लोकांचा रॉबिनहूड सिद्धांतावर विश्वास होता. पुढे मात्र सरकारचीच पैशांची भूक वाढली आणि त्यांना मध्यमवर्गीयांनाच कराच्या जाळ्यात खेचण्याची गरज भासू लागली. मग ते आणखी खालीही उतरले. दुसऱ्या बाजूला श्रीमंतांना यात संधी दिसली आणि ते नियमाशी खेळू लागले. मी आधीच म्हटल्याप्रमाणे श्रीमंतांना कॉर्पोरेशनचं ज्ञान आधीपासूनच होतं. समुद्रावर जहाजं फिरू लागली तेव्हापासूनच ही पद्धत वापरण्यात येत होती. प्रत्येक जलप्रवासामध्ये आपली जोखीम मर्यादित राहावी यासाठीच श्रीमंत लोकांनी कॉर्पोरेशनची निर्मिती केली. ते जलप्रवासाला अर्थपुरवठा करण्यासाठी कॉर्पोरेशनमध्ये पैसे ठेवायचे. ही कॉर्पोरेशन्स मग खलाशांच्या नियुक्त्या करत. एकदा सगळी कामं मार्गी लागली की ते जहाज संपत्तीच्या शोधासाठी सफरीला निघायचं. जर ते जहाज हरवलं किंवा बुडालं तर खलाशांचा जीव जायचा पण गुंतवणूकदारांचा तोटा मर्यादित असायचा. कॉर्पोरेशनमध्ये गुंतवलेलाच पैसा बुडायचा. ही कॉर्पोरेट रचना तुमच्या इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंदाच्या बाहेर कशी राहते? कॉर्पोरेशनच्या कायदेशीर रचनांच्या सामर्थ्याचं ज्ञान श्रीमंतांना असतं. त्यामुळे या गोष्टींचा गरीब आणि मध्यमवर्गीयांपेक्षा त्यांना जास्त फायदा होतो. मला एक समाजवादी आणि दुसरे भांडवलदार डॅड प्रशिक्षण देत असल्यामुळे श्रीमंत व्हायचं असेल, आर्थिक घडी उत्तम बसवायची असेल तर भांडवलशाहीचं तत्त्वज्ञान जास्त योग्य आहे याची जाणीवही मला लवकर झाली. समाजवादी मंडळींना आर्थिक बाबींचं ज्ञान नसतं आणि त्याची शिक्षा शेवटी ते स्वतःलाच देत असतात. श्रीमंताकडून घ्या म्हणणाऱ्यांना काहीतरी फायदा होत असेलही पण त्यावरही मात करण्याचा मार्ग श्रीमंतांना सापडायचा. त्यामुळे शेवटी मध्यमवर्गीयांवरही कर लादले गेले. हे घडलं कारण श्रीमंतांना पैशांच्या सामर्थ्याचं ज्ञान होतं म्हणूनच. आणि हा विषय शाळेत शिकवला जात नाही. श्रीमंतांनी बुद्धिजीवीवर कशी मात केली? एकदा श्रीमंताकडून घ्या हा कर मंजूर झाल्यानंतर सरकारी खजिना भरून वाहू लागला. सुरुवातीला लोक आनंदी होते. आलेला पैसा सरकारी कर्मचारी आणि पुन्हा श्रीमंताकडेच वळाला. सरकारी कर्मचाऱ्यांना तो नोकरीच्या आणि पेन्शनच्या रूपाने मिळाला तर श्रीमंतांना कंत्राटाच्या रूपानं. त्या पैशातून गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी जी काही कामं करण्यात आली त्याची कंत्राटं श्रीमंतांनाच मिळाली. सरकार हे पैशांचा खंदकच झालं होतं. प्रश्न निर्माण झाला की तो त्या पैशांच्या व्यवस्थापनातून, पैशांच्या वाहत्या राहण्यातून. थोडक्यात सांगायचं तर सरकारी धोरणामुळे तुम्ही जर सरकारी अधिकारी असाल तर स्वतःजवळ जास्तीचा पैसा न ठेवणे. तुमच्याकडे येणारा पैसा पूर्ण वापरणं बंधनकारक असतं. तुम्हाला पैसा वाचवता येत नाही. तुमच्याकडचा निधी जर पूर्णपणे वापरला गेला नाही तर पुढच्या बजेटमध्ये तो तुम्हाला मिळतच नाही. तुमच्यावर अकार्यक्षमतेचा शिक्का बसतो. दुसऱ्या बाजूला व्यावसायिक जास्तीत जास्त पैसा वाचवतात आणि तीच त्यांची कार्यक्षमता समजली जाते. सरकारी खर्चाचं वर्तुळ तयार झाल्यामुळे आणि त्याचा परीघ विस्तारू लागल्यामुळे पैशांची मागणी वाढली. ते मिळवण्यासाठी ज्यांनी कर धोरणाच्या बाजूनं मतदान केलं होतं त्या गरीब आणि मध्यमवर्गीयांनाही कराच्या जाळ्यात खेचण्यात आलं. अस्सल भांडवलदारांनी करांच्या जंजाळातून सुटण्यासाठी मार्ग शोधला. त्यांनी कॉर्पोरेशन्सना मिळणाऱ्या संरक्षणाचा आधार घेतला. बहुसंख्य लोकांनी कॉर्पोरेशनचं स्थापन केलेली नसतात. मुळात त्यांना हेच माहीत नसतं की कॉर्पोरेशन म्हणजे एखादी वस्तू किंवा एक गोष्ट नाही. कॉर्पोरेशन म्हणजे काही कागदपत्र असलेली एक फाईल असते. त्या फाईलची
सरकार दरबारी नोंदणी केलेली असते आणि ती फाईल वकिलाच्या कपाटात पडून असते. कॉर्पोरेशन म्हणजे एखादी मोठी इमारत नाही किंवा फॅक्टरी नाही. कॉर्पोरेशन हा एक कायदेशीर दस्तऐवज असतो जो आत्मा नसलेली व्यक्ती तयार करत असते. कॉर्पोरेशनमुळे श्रीमंतांच्या संपत्तीला पुन्हा एकदा संरक्षण मिळालं. आयकर कायदा संपूर्णपणे लागू झाल्यानंतर कॉर्पोरेशन भलतेच लोकप्रिय झाले, कारण त्यांच्या उत्पन्नावरील कर हा व्यक्तिगत उत्पन्नावरील करापेक्षा कमी होता. शिवाय ठराविक खर्च हे कॉर्पोरेशनच्या नावाखाली कर न भरताही करता येत होते. आहेरे आणि नाहीरे या दोन गटांमधील युद्ध अनेक शतकं सुरू आहे. हे युद्ध आहे श्रीमंताकडून घ्या म्हणणारे आणि श्रीमंत यांच्यामध्ये. जेव्हा जेव्हा आणि जिथं जिथं असे कायदे मंजूर केले जातात तिथं हे युद्ध सुरू होतं आणि हा प्रकार कायमच सुरू राहील. अडचण हीच आहे की ज्यांना याविषयी पैशांविषयी काहीही माहीत नसते किंवा कमी माहिती असते ते या युद्धात बरंच काही गमावतात. ते रोज सकाळी उठतात, भरपूर काम करतात आणि तेवढाच करही देतात. हेच खेळ श्रीमंत कशा प्रकारे खेळतात हे समजलं तर तेही तसं करू शकतील. तसं झालं की ते आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर असतील. म्हणूनच मी ज्या ज्या वेळी शाळेत जा, शिका आणि सुरक्षित नोकरी शोधा असा सल्ला ऐकतो तेव्हा दचकतो. एखाद्या कर्मचाऱ्याकडे सुरक्षित नोकरी असू शकते, पण तो अर्थसाक्षर नसेल तर त्याची या चक्रातून सुटका होणारच नाही. सामान्य अमेरिकन्स आज किमान 5 ते 6 महिने कर भरण्यासाठीच काम करतात. माझ्या मते हा काळ खूपच मोठा आहे. तुम्ही जितके जास्त पैसे कमावता तितके जास्त सरकारला देता. म्हणूनच तर श्रीमंताकडून घ्या या ठरावाला ज्यांनी पाठिंबा दिला तोच वर्ग आज त्याचे परिणाम भोगताना दिसतो आहे. जेव्हा जेव्हा श्रीमंतांना शिक्षा करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तेव्हा ते ती गोष्ट चुपचाप मान्य करत नाहीत, त्यावर प्रतिक्रियाही देतात. त्यांच्याकडे पैसा, त्यामुळे आलेली ताकद आणि परिस्थिती बदलण्याची जिगर असते. ते आपखुशीने कर भरतात, फक्त त्याचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न करतात. ते हुशार वकिलांना नोकरीवर ठेवतात, कायदा बदलण्यासाठी किंवा त्यातून पळवाट काढू देण्यासाठी राजकारण्यांना पटवतात. त्यांच्याकडे असा बदल घडवून आणण्याचे साधन असतात. अमेरिकेतील करांचा कायदा हा इतर मार्गांनी कर वाचवण्याला परवानगी देतो. त्यासाठीच विविध साधनं सगळ्यांसाठीच खुली आहेत. ती सामान्य लोकांना फारशी माहिती नसतात. श्रीमंत लोक कर कमी करण्यासाठी मार्ग शोधत असल्यामुळे त्यांना ती झटकन सापडतात. आपण 1031 इंटरनल रेव्हेन्यू कोडचंच उदाहरण घेऊ. या अन्वये एखाद्यानं भांडवली फायदा घेऊन आपली रिअल इस्टेट विकली आणि अधिक किमतीची दुसरी रिअल इस्टेट घेतली तर त्याला या कलमाद्वारे फायद्यावरच्या करात सूट मिळते. याचाच अर्थ तुम्ही जर इथं खेळतं भांडवल ठेवणार असाल, व्यवहार सुरूच ठेवणार असाल तर तुमच्या फायद्यावर कर द्यावा लागत नाही. ही कर बचत कायदेशीररित्या देऊ केलेली आहे. जे लोक याचा फायदा घेत नाहीत ते मालमत्तेचा रकाना वाढवण्याची संधी घालवत आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांकडे ज्याचा आधार घेता येईल असं काहीच नसतं, त्यामुळे ते एकाच जागी बसून राहतात आणि सरकारी सुया दंडात टोचून रक्तदान करू देतात. खूप कर भरणाऱ्यांची संख्या पाहून किंवा सरकारला घाबरून थोडीच कर सवलत मिळणाऱ्यांना पाहून मला नेहमीच धक्का बसतो. सरकारी टॅक्स एजंट हा किती घाबरवणारा असू शकतो हे मलाही माहीत आहे. त्यामुळे उद्योगच बंद केलेले किंवा सरकारच्या चुकीमुळे उद्ध्वस्त झालेले माझेही कितीतरी मित्र आहेत. मला हे सारं स्पष्टपणे दिसत होतं. पण जानेवारी ते मेपर्यंत सरकारसाठी काम करण्याची किंमत ही घाबरण्याच्या किमतीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. माझे गरीब डॅड या परिस्थितीशी कधीच झुंजले नाहीत. तसे श्रीमंत डॅडही झुंजले नाहीत. पण ते चलाखीने खेळले. त्यांनी ते सारं कॉर्पोरेशनच्या माध्यमातून साधलं. मी श्रीमंत डॅडकडून शिकलेला पहिला धडा आता तुम्हालाही आठवत असेल. त्यावेळी मी 9 वर्षाचा होतो. मला त्यांनी माझ्याशी बोलण्याचा निर्णय घेईपर्यंत बसून राहावं लागायचं. मी अनेकदा त्यांची वाट पाहत त्यांच्या ऑफिसमध्ये बसून राहायचो. ते हेतुपुरस्सर करत होते. त्यांची ताकद मला माझ्या लक्षात यावी आणि एक दिवस आपणही तशी ताकद
कमवावी अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण व्हावी असं त्यांना वाटायचं. मी त्यांच्याकडे अनेक वर्षे शिकलो, अभ्यास केला. ज्ञान हेच सामर्थ्य आहे. पैशासोबत खूप सामर्थ्य येतं, पण ते सांभाळण्यासाठी ज्ञानाचंच सामर्थ्य लागतं. हे विचार त्यांनी माझ्याकडून घोटून घेतले. हे ज्ञान नसेल तर तुम्ही फेकले जाता. माईकला आणि मला ते नेहमी सांगत की कर्मचाऱ्याला सगळ्यात जास्त छळणारा माणूस मालक किंवा पर्यवेक्षक नसतो, तर तो कर आकारणारा असतो. तुम्ही त्याला संधी दिली तर तो शक्य तितका कर लावतो. आमचा पहिला धडा होता, पैशासाठी काम करू नका, पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या. तो याच सामर्थ्याविषयी होता. तुम्ही जर पैशासाठी काम करत असाल तर तुम्ही हेच सामर्थ्य मालकाला देता. तुमचा पैसा जर तुमच्यासाठी काम करत असेल तर ते सामर्थ्य तुमच्या ताब्यात राहतं. पैशांची ताकद आपल्यासाठी काम करते. हे आपल्याला समजल्यावर त्यांना वाटायचं की आता आम्ही आर्थिकदृष्ट्या चालाख व्हावं. अशा छळणाऱ्या लोकांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला कायद्यांची माहिती असणं आवश्यक आहे. ही प्रणाली कशी काम करते याचीही पूर्ण माहिती असायला हवी. तुम्ही जर या गोष्टीत अज्ञान असाल तर तुम्हाला छळणं अगदी सोपं आहे. हे सारं कशाविषयी चाललंय हे माहीत असेल तरच लढायची संधी मिळते. त्यामुळे चलाख लोक टॅक्स अकाउंटंट आणि वकिलांना भरपूर पैसे देतात. सरकारच्या तिजोरीत भराव्या लागणाऱ्या रकमेपेक्षा ते खूपच कमी असतात. तुम्ही चलाख व्हा, म्हणजे छळ होणार नाही. हा माझ्यासाठीचा धडा होता. त्याचा उपयोग त्यांनी आयुष्यभर केला. त्यांना कायदा माहीत होता, कारण ते कायद्याला धरून राहणारे आणि तो पाळणारे नागरिक होते. तुम्ही बरोबर आहात हे तुम्हाला माहीत असलं की तुम्ही लढा देऊ शकता. अगदी तो लढा रॉबिन हुड आणि त्याच्या आनंदी दोस्तांच्या विरोधात असला तरीही देखील ते सांगायचे. माझ्या उच्च शिक्षित डॅडनं मला मोठ्या आणि ताकदवान कॉर्पोरेशनमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करण्याला नेहमीच प्रोत्साहन दिलं. ते मला कॉर्पोरेशनची शिडी चढण्यासाठी आवश्यक असणारे गुण नेहमी समजावून सांगत. पण त्यांना हे माहीत नव्हतं की मी तिथं गेलो की मालकाकडून मिळणाऱ्या पगाराच्या चेकवरच पूर्णपणे अवलंबून राहीन. तसं झालं की माझ्या आणि आपलं संपूर्ण दूध काढून देणाऱ्या गाईत काय फरक राहील? मी जेव्हा गरीब डॅडचा सल्ला श्रीमंत डॅडच्या कानी घातला तेव्हा ते हसून म्हणाले, पण शिडीचाच मालक का होत नाहीस? एखाद्या तरुणाला स्वतःच्या कॉर्पोरेशनचा मालक होण्यास ते का सुचवत होते ते माझ्या लक्षात आलं नव्हतं. ही कल्पना अशक्यप्राय वाटत होती. तरी देखील मी त्यानं हुरळून गेलो होतो. कल्पनाशक्तीच्या जोरावर मी ते दृश्यही पाहू शकत होतो. अनेक प्रौढ माणसं एका तरुणाच्या मालकीच्या कंपनीत काम करतील हे नक्कीच वेगळं होतं. मुद्दा एवढाच की त्यावेळी श्रीमंत डॅडनं असं सांगितलं नसतं तर मी माझ्या गरीब डॅडचा सल्ला ऐकला देखील असता. श्रीमंत डॅड अधूनमधून आठवण करून देत असल्यामुळेच स्वतःच्या मालकीची कॉर्पोरेशन असावी हे स्वप्न जागं राहिलं. तीच कल्पना मला वेगळ्या मार्गावर घेऊन गेली. 15 किंवा 16 वर्षांचा असतानाच मला आपण उच्च शिक्षित डॅडनं दाखवलेल्या मार्गावरून चालू शकणार नाही याची जाणीव झाली. पुढे कसं होईल किंवा मुळात हे कसं शक्य होईल ते देखील मला माहीत नव्हतं. पण माझे बाकीचे वर्गमित्र ज्या मार्गावरून जाणार होते तिकडे मी नक्कीच वळणार नव्हतो. याच निर्णयामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. 20च्या मध्यावर असताना मला श्रीमंत डॅडच्या सल्ल्याची वारंवार आठवण होऊ लागली. त्यावेळी मी नुकताच मरीन कॉर्प्समधून बाहेर पडलो होतो. मी खूप पैसा मिळवत होतो, पण जेव्हा पगाराचा चेक पाहायचो तेव्हा निराश व्हायचो. माझ्या पगारातून खूप वजावट होत होती. मी जेवढं जास्त काम करायचो तेवढी ती वजावटही वाढायची. मी जसजसा यशस्वी होऊ लागलो तसं माझ्या बढती आणि पगाराबद्दल बोललं जाऊ लागलं. तेव्हा मी फुशारून जायचो, पण त्याचवेळी श्रीमंत डॅडचा सल्ला कानी घुमायचा. तू कोणासाठी काम करतो आहेस? तू कोणाला श्रीमंत करतो आहेस? 1974मध्ये मी झेरॉक्समध्ये काम करत होतो. त्यावेळी मी माझ्या पहिल्या वहिल्या कॉर्पोरेशनला आकार द्यायला सुरुवात केली. आता मी माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ लागलो होतो. माझ्या मालमत्तेच्या रकान्यात आधी थोडीशी मालमत्ताच होतीच. आता मी तो रकाना मोठा करण्याचा निश्चय केला होता. सगळ्या वजावटी झालेले पगाराचे चेक पाहून मला श्रीमंत डॅडच्या सल्ल्यामागचा अर्थ जाणवू लागला होता.
मी जर उच्च शिक्षित डॅडचा सल्ला मानला तर पुढे काय होईल हे मला स्पष्ट दिसत होतं. अनेक मालकांना असं वाटतं की त्यांना स्वतःचा व्यवसाय सांभाळा असं सांगणं हे त्या व्यवसायासाठीच चांगलं नाही. काही बाबतीत ते खरंही असेल. पण स्वतःच्या व्यवसायावर लक्ष एकाग्र करणं, मालमत्तेत वाढ करणं, यामुळे मी चांगला कर्मचारी झालो. माझ्यासमोर एक उद्दिष्ट होतं. त्यामुळे मी लवकर यायचो आणि मनापासून काम करायचो. मला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची होती आणि त्यासाठी पैसे साठवायचे होते. हवाई आता भरभराटीकडे वाटचाल करू लागलं होतं. आपण भरभराटीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत हे लक्षात आल्या मी जास्तीत जास्त झेरॉक्स मशीन विकायला सुरुवात केली. मी जास्त मशीन विकली की मला जास्त पैसे मिळत आणि पगारातूनही जास्त वजावट व्हायची. ते मला प्रेरणा देणारं होतं. मला कर्मचारी असण्याच्या सापळ्यातून बाहेर पडायचं होतं. 1975मध्ये मी पहिल्या 5 विक्रेत्यांमधला एक होतो. अनेकदा पहिल्या क्रमांकावरही होतो. या रॅट रेसमधून बाहेर पडणं माझ्यासाठी आता अत्यावश्यक झालं होतं. माझ्या कॉर्पोरेशनचं काम चांगलंच चाललं होतं. ती रिअल इस्टेट होल्डिंग कंपनी होती. 3 वर्षाच्या आतच माझ्या कॉर्पोरेशनची कमाई झेरॉक्समधल्या कमाईपेक्षा कितीतरी जास्त होती. मालमत्तेच्या रकान्यात मी जेवढा पैसा मिळवत होतो, स्वतःच्या कॉर्पोरेशनमध्ये मिळवत होतो, तो माझ्यासाठी काम करत होता. झेरॉक्स मशीन विकताच मला श्रीमंत डॅडचा सल्ला पूर्णपणे समजू लागला होता. माझ्या मिळकतीतून येणारा कॅश फ्लो इतका सामर्थ्यवान होता की कंपनीनं मला माझी पहिली पोर्शे कार विकत घेऊन दिली. माझे झेरॉक्समधले सहकारी समजत होते की मी मिळणारा पैसा उधळतो आहे. मी तसं करत नव्हतो, तर झेरॉक्सकडून मिळणारं कमिशन मालमत्तेत गुंतवत होतो. माझा पैसा हा अधिक पैसा मिळवण्यासाठी खूप कष्ट करत होता. माझ्या मालमत्तेच्या रकान्यातला प्रत्येक डॉलर हा एक श्रेष्ठ दर्जाचा कर्मचारी होता. ते सारे अधिक कर्मचारी निर्माण व्हावेत आणि मालकाला करापूर्वीच्या खर्चातून नवी पोर्शे विकत घेता यावी यासाठी ते खूप कष्ट करत होते. मी झेरॉक्ससाठी काम करत होतो, कॉर्पोरेशन माझ्यासाठी काम करत होती आणि माझी पोर्शे हा त्याचा पुरावा होता. माझ्या श्रीमंत डॅडनं दिलेल्या ज्ञानाचा फायदा घेत मी रॅट रेसमधून बाहेर पडू शकलो. हे शक्य झालं कारण मी उत्तम आर्थिक ज्ञान मिळवलं होतं. या आर्थिक ज्ञानाशिवाय मी आर्थिक स्वातंत्र्य मिळवूच शकलो नसतो. मी आता हे ज्ञान वाटण्याच्या हेतूनं अर्थविषयक परिषदांमध्ये इतरांना शिकवतो. मी जिथं शिकवतो तिथं हे नक्की सांगतो की आर्थिक बुद्ध्यांक हा 4 ढोबळ नैपुण्य आणि विशेष ज्ञानाच्या आधारावर अवलंबून असतो. पहिलं म्हणजे अकाउंटिंग. याला मी आर्थिक साक्षरता म्हणतो. तुम्हाला जर साम्राज्य उभं करायचं असेल तर हे अत्यावश्यक कौशल्य आहे. तुमच्यावर पैशांची जेवढी मोठी जबाबदारी असते तेवढं या विषयाचं अचूक ज्ञानही आवश्यक असतं. ते नसेल तर तुमचा डोलार कधीच कोसळू शकतो. ही मेंदूची डावी बाजू आहे. अर्थसाक्षरता म्हणजे तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट वाचता येणं आणि त्याचं आकलन होणं. ही क्षमता तुम्हाला कोणत्याही व्यवसायाची शक्तिस्थानं आणि मर्मस्थानं स्पष्टपणे दाखवते. दुसरं म्हणजे गुंतवणूक. याला मी पैशानं पैसा मिळवण्याचं शास्त्र समजतो. यात व्यूहरचना आणि सूत्र गुंफलेले आहेत. ही मेंदूची उजवी बाजू किंवा सर्जनशीलता आहे. तिसरं म्हणजे बाजारपेठ समजावून घेणं. हे मागणी आणि पुरवठ्याचं शास्त्र आहे. बाजारपेठेचं तंत्रज्ञान समजावून घेणंही खूप आवश्यक आहे. ते भावनेच्या जोरावर चालतं. 1996च्या ख्रिसमसमध्ये जे काही झालं ते भावनेच्या जोरावर चालणाऱ्या बाजाराचं उदाहरण होतं. दुसरी गोष्ट आहे पायाभूत मूळ आधार किंवा गुंतवणुकीची समज. बाजाराची चालू स्थिती पाहता गुंतवणूक करणं योग्य की अयोग्य याचा निर्णय घेता येणं. बहुसंख्य लोक असा विचार करतात की गुंतवणूक आणि बाजारपेठ समजावून घेणं या गोष्टी मुलांच्या दृष्टीनं खूपच गुंतागुंतीच्या आहेत. मुलांना या विषयाचं ज्ञान आधीपासूनच असतं हे त्यांना समजत नाही. ज्यांना एल्मो डॉलबाबत फारसं माहीत नाही त्यांनी सिसम स्ट्रीटमधील ते पात्र आठवून पाहावं. 1996च्या ख्रिसमसपूर्वी हे पात्र लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय होतं. त्याच्या बाहुल्याही निघाल्या होत्या. त्यामुळे ख्रिसमसची भेट म्हणून बहुतेक साऱ्या मुलांना हीच बाहुली हवी होती. त्यांच्या खरेदीच्या यादीत ती पहिल्या क्रमांकावर होती. तिची जाहिरातही
मोठ्या प्रमाणावर होत होती, पण बाजारात मात्र त्याचा तुटवडा होता. मोठी मागणी आणि पुरवठ्याच्या अभावामुळे बाजारात तीव्र घबराट पसरली होती. विकण्यासाठी दुकानात त्या बाहुल्या नसल्यामुळे पैसे मिळवण्याची पहिली संधी हुकली होती. ज्यांना ती बाहुली मिळाली नाही त्यांना आपल्या हिरमुसल्या मुलांसाठी दुसरं खेळणं घ्यावं लागलं. या बाहुलीच्या अविश्वसनीय लोकप्रियतेबद्दल मला काही वाटलं नाही. मागणी आणि पुरवठ्याच्या अर्थशास्त्राचं ते उत्तम उदाहरण होतं. हीच गोष्ट शेअर्स, बॉन्ड, रिअल इस्टेट आणि बेसबॉल कार्डच्या बाजारात घडत असते. चौथं म्हणजे कायदा. अकाउंटिंग, गुंतवणूक आणि बाजार यांच्याविषयीच्या तांत्रिक कौशल्याभोवती गुंफलेल्या कॉर्पोरेशनचा वापर केला तर वाढ स्फोटासारखी होते. एखाद्याला जर कॉर्पोरेशन आणि तिला मिळत असलेल्या कर सवलतीविषयीची माहिती असेल तर तो एखादा कर्मचारी किंवा व्यवसायाच्या मालकापेक्षा कितीतरी अधिक वेगाने श्रीमंत होतो. चालणं आणि उडणं एवढा फरक असतो. हा फरक जर दीर्घकालीन संपत्तीचा असेल तर तो खूप मोठा असतो. 1. करांचा फायदा. कॉर्पोरेशन एखाद्या व्यक्तीपेक्षा खूप काही करू शकते. उदाहरण, कर भरण्यापूर्वी खर्चाचे पैसे देणे. हा सगळा भाग विशेष नैपुण्याचा आहे. तो खळबळजनक आहे. फक्त तुमच्याकडे बऱ्यापैकी मालमत्ता आणि उद्योगधंदा असेल तरच त्यात उतरणं श्रेयस्कर. कर्मचारी पैसे मिळवतात, त्यावर कर भरतात आणि जे आहे त्यातच कालक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. कॉर्पोरेशन उत्पन्न मिळवते, शक्यतो सर्व खर्च करते आणि जे उरलं असेल त्यावर कर भरते. कॉर्पोरेशन ही कर भरण्यापूर्वीची सर्वात मोठी आणि कायदेशीर पळवाट आहे, ज्याचा उपयोग श्रीमंत करतात. तुमच्या गुंतवणुकी चांगला कॅश फ्लो निर्माण करत असतील तर कॉर्पोरेशन उभ्या करणं सोपं आणि कमी खर्चिक आहे. उदाहरणार्थ, तुमच्या मालकीची कॉर्पोरेशन असेल तर हवाईमधल्या सुट्ट्या म्हणजे बोर्ड मीटिंग असते. तुमची सुटी बोर्ड मीटिंग, गाडीची देणी, विमा वगैरे गोष्टी म्हणजे कंपनी खर्च आहेत. एखाद्या हेल्थ क्लबचं सदस्यत्व देखील कंपनी खर्चातच येतं. हॉटेलमधील जेवणाचं अर्ध बिलही कंपनीच्या खर्चात येतं. असे कितीतरी खर्च कंपनीच्या नावे दाखवता येतात, इत्यादी इत्यादी. फक्त ते करपूर्वक असण्याची काळजी घ्या. 2. खटल्यापासून संरक्षण. आपण भांडखोर आणि खटले भरण्याची आवड असणाऱ्या समाजात राहतो. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याला वाटा हवा असतो. त्यामुळेच श्रीमंत कॉर्पोरेशन्स कायदेशीर संरक्षण साधनं वापरून आपली संपत्ती इतरांपासून लपवत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती श्रीमंत व्यक्तीवर दावा दाखल करते तेव्हा त्यांना बहुतेक वेळा अशा संरक्षक साधनांना तोंड द्यावं लागतं. नंतर त्यांच्या असं लक्षात येतं की श्रीमंत व्यक्तीच्या मालकीचं काहीच नसतं. त्यांचं प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असतं, पण ते कशाचेही मालक नसतात. बहुसंख्य लोक प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मालकीची ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी त्याबद्दल सरकारकडे किंवा खटला भरणाऱ्यांकडे गमावून बसतात. या गोष्टी ते रॉबिन हुडच्या गोष्टीतून शिकले आहेत. श्रीमंताकडून घ्या आणि गरिबांना द्या. अर्थात स्वतःच्या मालकीची कॉर्पोरेशन असण्यासाठी लागणाऱ्या विशेष गोष्टीसाठी हे पुस्तक नाही. मी एवढंच सांगेन की तुमच्याजवळ कोणत्याही प्रकारची कायदेशीर संपत्ती असेल तर कॉर्पोरेशन देत असलेले फायदे आणि कायदेशीर संरक्षण याविषयी अधिक माहिती घ्या. या विषयावर खूप पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यामध्ये फायद्याबद्दल तपशीलवार माहिती घ्या. त्याखेरीज ती कॉर्पोरेशन उभी करण्याविषयी सखोल माहिती देतात. आर्थिक बुद्ध्यांक हा अनेक कौशल्य, उपजत बुद्धी आणि विशेष कौशल्य यांचं एकत्रीकरण आहे. तुमची महत्त्वाकांक्षा जर मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवणं ही असेल तर ही कौशल्य आत्मसात करायला हवीत. त्यांचा संयोग आर्थिक बुद्धिमत्तेचाही विस्तार करतो. सारांश. कॉर्पोरेशन श्रीमंत मालक 1. कमावतात, 2. खर्च करतात, 3. कर भरतात. आणि कॉर्पोरेशनचे कर्मचारी 1. कमावतात, 2. कर भरतात, 3. खर्च करतात. आम्ही अशी शिफारस करू की तुमच्या एकंदर आर्थिक व्यूहरचनेचा भाग म्हणून तुम्ही मालमत्तेभोवती गुंफलेल्या कॉर्पोरेशनचे मालक असावं. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.